हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? तर आज आपण फर्स्ट इयर डिप्लोमा मॅथमॅटिक्स त्यामध्ये युनिट फर्स्ट अल्जेब्रा हा आपण टॉपिक बघणार. या टॉपिकमध्ये फर्स्ट वन लॉगरिथममध्ये कन्सेप्ट अँड लॉज ऑफ लॉगरिथम हा आपण पॉईंट बघणार आहेत. या पॉईंटमध्ये कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे आणि लॉज पण इम्पॉर्टंट आहेत. तर फर्स्ट वनला आपण लॉगरिथमची कन्सेप्ट आणि याचं रीड कसं करतलं जातं, रीड कसं केल्या पद्धतीने केलं जातं आणि याच्यानंतर आपण त्याचे लॉज कोणते येतं ते आपण. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे लॉगरिथममध्ये कन्सेप्ट आणि लॉगरिथम. यामध्ये लॉज ऑफ लॉगरिथम त्यामध्ये 10 आहेत. युजली 8 केलं जातं. ह्याच्यामध्ये 2 कॉमन आहेत, एक कॉमन आहे आणि एक नॅचरल आहे. तर फर्स्ट वनचं आहे त्याला रीड कसं केलं जातं. तर इफ a raised to x which is equal to n, then x is equal to log n to the base a असं रीड केलं जातं. सेकंड नंबरचं आहे log 1 to the base a which is equal to 0. थर्ड वन आहे log a to the base a which is equal to 1 आहे. यामध्ये आहे log फोर्थ नंबरचा log m into n to the base a which is equal to log m to the base a plus log n to the base a अशा पद्धतीने रीड केलं जातं. याच्यानंतरचं आहे 5 नंबरचा log m by n to the base a which is equal to log m to the base a minus log n to the base a. नेक्स्ट आहे 6 नंबरचा रेशोचा आहे. तर रेशोचा काय log m raised to n which is equal to base a which is equal to n to the log m to the base a. कसं वाचलं जातं log m raised to n to the base a which is equal to n into log m to the base a. अगेन आहे 7 नंबरचा log base to the log b to the base a which is equal to log b to the base c divided by log a to the base c. नेक्स्ट आहे 8 नंबरचा log b to the base a which is equal to 1 divided by log a to the base b. तर 9 नंबरचा आहे कॉमन लॉगरिथम मधला वापरला जातो. तर कॉमन लॉगरिथम मध्ये असेल log x to the base 10 हा कॉमन वापरला जाणार आहे विच इज इक्वल टू लॉग एक्स असतो. याच्यानंतर आहे नॅचरल लॉगरिथम मधला लॉग एक्स टू द ई विच इज इक्वल टू इन एक्स. तर हे तुम्हाला रेटनमध्ये लिहून घ्यायचे असेल लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करायचे असेल तर स्क्रीनशॉट करूया. बघूया आपण याच्यावरचे आता क्वेश्चन आपण बेसिकपासून हार्ड लेवल घेणार आहेत. 2 मार्काला 3 मार्काला क्वेश्चन विचारतात त्यावर आपण ह्या सर्व पूर्ण याचा आपण यूज करणार आहेत. तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन बघणार आहेत. क्वेश्चन दिलेला आहे log 2/3 प्लस log 4/5 मायनस log 8/15 फाइंड द व्हॅल्यू. तर लॉग दिलेला आहे आपल्यामध्ये. याच्यामध्ये लॉग दिलेला आहे 2 छेदस्थानी 3 अधिक log 4 छेदस्थानी 5 वजा log 8 छेदस्थानी 15 आणि याची आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. याच्यामध्ये काय आहे आता तर आपल्याला तो लॉज वापरायचे. तर लॉज होता आपल्याकडे इकडे log 2/3 प्लस log 4/5 मायनस log ऑफ 8/15 असं दिलेलं आहे. याच्यामध्ये 2 जण आहेत. तर इथं आपल्याला एक आयडेंटिटी एक लॉग वापरायचा आहे. तर या लॉगमध्ये काय असेल log m इंटू n टू द बेस a असेल. तर त्याचा काय होतो log बेस a मध्ये काय असेल m प्लस log n टू द बेस a अशा पद्धतीचं असेल. तर इथे यूज करते वेळेस काय केलेलं आहे तर हे दिलेलं जो आहे तो पलीकडला भाग आहे तो log m टू द बेस a log n टू द बेस a. तर इथं बेस सगळ्याचा समान आहे. तर आपल्याला हा लॉग वापरायचा म्हणजे हे काय असेल m म्हणजे 2/3 आहे आणि n म्हणजे काय असेल 4/3 5 आहे. तर ह्या दोघांचा काही गुणाकार होईल. तर ह्या दोघांमध्ये काय असेल log 2/3 गुणिले
4/5 आणि हे ॲज इट इज लॉग 8/15. तर नेक्स्ट काय असेल या दोघाचा गुणाकार, वरच्या वरचा गुणाकार, खालच्या खालचा गुणाकार. तर हे लॉग वरी काय होईल 4 2 8 आणि खाली होईल 3 5 15. तर हे काय असेल मायनस लॉग 8/15. तर अगेन आहे ह्याच्यामध्ये मायनस असेल तर परत एक लॉज आहे. तो लॉज कोणता असेल तर तो लॉग असेल आपल्याकडे लॉग m/n टू द बेस a विच इज इक्वल टू लॉग m टू द बेस a मायनस लॉग n टू द बेस a. तर अशा पद्धतीनं आपल्याला यूज करायचं आहे. तर तिथं हे मायनस दिलं इथं काय असेल प्लस असेल, ॲज इट इज डिवायडेड बाय असेल. तर डिवायडेड बाय असेल तर काय असेल हा लॉग 8/15 इनफ डिवायडेड पूर्ण. तर किती असेल हे 8/15. तर ह्याचं काय होईल रेसिप्रोकल चेंज होईल. तर रेसिप्रोकल चेंज होत असेल तर काय होईल लॉग टू द 8/15 क्रॉस, आता छेदाचा वरी जाईल तर काय होईल हा 15/8 होईल. तर 8 8 गेट कॅन्सल, 15 15 गेट कॅन्सल. तर लॉग काय येईल 1 येईल. आणि लॉग 1चा तर इथं पण काय असेल बेस असेल. तर अजून एक परत आहे तर काय असेल लॉग 1 to 1 असेल तर हा काय असेल तुमचा 0 असेल. तर लॉग 1 इज इक्वल टू 0 असेल. तर अशा पद्धतीची काय असेल किंमत असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ युजिंग रूल्स ऑफ लॉगरिथम. त्याच्यामध्ये काय दिलं आहे 2 log 3/4 प्लस लॉग 13 1/3 मायनस लॉग 7 1/2 असं क्वेश्चन दिलं आहे. आपल्याला काय करायचं आहे लॉगरिथमचे लॉज वापरून काय करायचं आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. या क्वेश्चनमध्ये काय असेल फर्स्ट वनला 2 log 3/4. तर याचा एक लॉग होता, याचा एक लॉज होता. तो लॉज काय होता देअरफॉर तर तो होता लॉग m⁻n टू द बेस a विच इज इक्वल टू n इंटू लॉग m टू द बेस a असा होता. याच्यामध्ये हे 2 दिलेला आहे तो n आहे म्हणजे तो काय आहे मल्टिफिकेशनमध्ये आलेला आहे. तर तो काय करायचा आपल्याला कंटिन्यू पुढे घ्यायचा आहे. तर याचं काय असेल लॉग तो 3च्या आणि 4च्या वरी जाईल. तर इथं हा जो आहे तो रेशो m जाणार आहे. तर काय असेल हे 3/4 आणि याच्या डोक्यावर किती असेल 2 असेल अधिक लॉग यांचं कॅल्क्युलेशन करायचे. या दोघांचा गुणाकार असतो आणि वरचेच ॲडिशन करायचे 13 त्रिक 39. तर हे 39 प्लस 1 अधिक 3 असेल. याच्यानंतर वजा लॉगला लॉग असेल. हे तर पण तसंच असेल 7 2 14. तर 14 अधिक 1/2. तर नेक्स्ट असेल तर याचा आपल्याला काय करावं लागेल स्क्वेअर करावं लागेल. तर लॉग 3चा स्क्वेअर आहे 9 आणि 4चा स्क्वेअर आहे 16 प्लस तर हे काय असेल लॉगला लॉग. तर 39 1 असेल 40/3 अधिक मायनस आहे मायनस लॉग. तर हे असेल 15/2. तर परत आता ह्याच्यामध्ये याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलं की ह्या दोघांचे जे होतं तो मल्टिफिकेशनमध्ये येणार आणि हा असेल तो काय असेल मायनसमध्ये असेल. तर याचे लॉग काय असतील लॉज काय असतील तर लॉग m इंटू n टू द बेस a विच इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n याचा पण बेस a असेल याचा पण काय असेल बेस a असेल. तर ह्या दोघाला तो यूज होईल. तर काय असेल आपल्याकडे लॉग 9/16 गुणिले 40/3. तर मायनस हे किती असेल लॉग 15/2 असेल. तर यापुढे काय असेल या दोघांचं गुणाकार असेल भागाकार होतं येतं. तर इथं मी कॅन्सलेशन करतो 3 1 3 3 त्रिक 9. आता याच्या पुढे भाग जात असेल तर भाग जातं 8 न 4 2 न जातं. तर 2चा भाग किती असेल 2 8 16 आणि 2 2 4 2 0 0 परत 2 न भाग जातो 2 चौक 8 2 पंचे 10. तर परत भाग जातो 4 1 2 न 2 2 4 आणि 2 पंचे 10. तुम्ही डायरेक्ट सुद्धा भागू शकता. तर वर काय आलं असेल तर लॉग 3 गुणिले 5. तर 3 गुणिले 5 आणि छेदस्थानी किती असेल 2. तर हे किती असेल मायनस लॉग 15/2. तर याचा पुढे कंटिन्यू करू आपण. तर या कंटिन्यूमध्ये काय असेल की गुणाकार असेल लॉग
तर 3 गुणिले 5 3 5 15 भागिले हे किती असेल 2 ला 2 वजा लॉग हे किती असेल 15 भागिले 2. परत याचा एक लॉज आहे. याचा लॉज कसा असेल तर लॉग m डिवायडेड बाय n टू द बेस a विच इज इक्वल टू लॉग m मायनस लॉग n. याचा पण बेस a असेल, याचा पण बेस काय असेल aचा असेल. तर आपण इथं ठेवून बघूया. तर काय असेल लॉगला लॉग, तर हे किती असेल 15 भागिले 2. त्याच्या छेदस्थानी किती असेल हे 15 भागिले 2. रेसिप्रोकल चेंज करून बघूया आपण. लॉग 15 भागिले 2 गुणिले 2 भागिले 15. गेट कॅन्सल. तर येणारा जो उत्तर असेल तो किती असेल लॉग 1 असेल. आणि पुन्हा परत आहे 1. तर अजून एक परत आपण वापरलो होता रेसिप्रोकलमध्ये, तो लॉज वापरला होता. कोणता होता लॉग, तर लॉग a टू a असेल तर विच इज इक्वल टू काय असतं 1 असतं. तर हे किती असेल 1 असेल. आणि पुन्हा परत याचा लॉग, तर यापुढे असेल इथं काय असेल लॉग 1. तर लॉग 1ची किंमत किती होते ऑलरेडी दिली आपण. तर लॉग 1ची किंमत किती असेल 0 असेल. तर अशा पद्धतीनेच हा 2 नंबरचा फाइंड द व्हॅल्यू ऑफ युजिंग रूल ऑफ लॉगरिथम. तर याचं आन्सर किती असेल 0 असेल. तर आपण काय करूया याच्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे शो दॅट लॉग इन अ ब्रॅकेट a प्लस बी डिवायडेड बाय b मायनस सी प्लस लॉग b मायनस सी डिवायडेड बाय c मायनस ए प्लस लॉग c मायनस ए डिवायडेड बाय a प्लस सी बी विच इज इक्वल टू 0. तर आपल्याला काय किंमत दाखवायची आहे 0 करून दाखवायची. हा शो दॅटचा आहे. याच्यामध्ये 2 मार्काला हा क्वेश्चन विचारू शकतात. तर यामध्ये याचा एक लॉज होता, तो लॉज आपण बघितला होता आताच्या आधी. लॉज काय आपल्याकडे लॉग m इंटू n टू द बेस a बरोबर असेल लॉग m टू द बेस a प्लस लॉग n टू द बेस a. ह्या पद्धतीचं आपल्याला काय करायचं आहे लॉज वापरून यूज करून आपल्याला काय करायचं आहे हे आन्सर करायचं. तर याच्यामध्ये सगळ्याचा बेस सेम आहे. तर काय असेल आपल्याकडे लॉग a प्लस बी डिवायडेड बाय b मायनस सी इंटू सेकंड वनचा काय असेल b मायनस सी डिवायडेड बाय c मायनस ए इंटू c मायनस ए डिवायडेड बाय a प्लस बी. तर यांचं काय असेल वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालचे गुणाकार दोन्ही मेथड वापरा येतं. तर कॅन्सलेशन होईल a प्लस बी गेट कॅन्सल, b मायनस सी गेट कॅन्सल, c मायनस ए गेट कॅन्सल. तर लॉग 1 येईल. आणि पुन्हा परत सांगितलं होतं आपला रेशो होता लॉगचा. लॉग a असेल बेस आणि तो 1 असेल तर काय असतो तो 0 असतो. तर हा काय असेल 0 आणि हॅन्स प्रूव्ड. तर ह्यामध्ये आपल्याला 2 मार्काचं गणित विचारलं होतं. शो दॅट करायचं होता. शो दॅटमध्ये लेफ्ट साईड घेतली होती तर राईट साईड काय होते आपल्याला 0 आले होते. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन बघितले तर हा 3rd नंबरचं क्वेश्चन झाले. तर अशाच पद्धतीने आपल्याला पुढे पण क्वेश्चन घ्यायचे. तर यासाठी तुम्हाला KK अकॅडमीला लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल आणि सबस्क्राईब करावं लागेल. काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा.